बांबूच्या काठीवर रेशमी कापड, कडुलिंबाची पाने, साखरेची माळ आणि वरती तांब्याचा लोटा म्हणजेच गुढीपाडव्याला उभारली जाणारी गुढी. गुढीपाडवा मराठी नववर्षाचा पहिला दिवस. आजच्या दिवशी नवीन सुरुवात, नवीन आशा आणि नवीन स्वप्नांचा आरंभ होतो. गुढी ही विजयाचं प्रतीक मानलं जातं. भगवान राम रावणावर विजय मिळवून अयोध्येला परत आले. त्या आनंदात लोकांनी गुढी उभारली अशी श्रद्धा आहे. तसेच गुढी ही ब्रह्मध्वज म्हणूनही ओळखली जाते. असं मानलं जातं की या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. त्यामुळे गुढी उभारून नव्या वर्षाचं स्वागत केलं जातं. गुढी घराबाहेर उंच उभारली जाते कारण ती समृद्धी, यश आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. आज नैवेद्याला कोणी पुरणपोळीचा बेत करतं तर कोणी श्रीखंडपुरीचा. आजच्या दिवशी कडुलिंब आणि गूळ खाण्याची सुद्धा परंपरा आहे. हे आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच, त्याचबरोबर जीवनातील कडूगोड अनुभव स्वीकारण्याची शिकवण देऊन जातं. चला तर मग जुन्या आठवणींना जपत नव्या स्वप्नांसोबत गुढीपाडवा साजरा करू.